हे पुणे नाव जे आहे ना, ते नक्की आलं कुठून? त्याचा उल्लेख कुठे होता नक्की? की आळंदीला जो सुवर्ण पिंपळ आहे तो भक्तीचा आहे आणि पुण्यातला सुवर्ण पिंपळ हा क्रांतीचा आहे. एकाच घरातील 3 सख्खे भाऊ फासावर गेले हे जगात कुठं घडलं नाही, ते इथे घडलं. पण त्या पेठांमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व होते की त्यांची नावं जी आहेत ना, ती रविवार, शनिवार अशी वेगळ्या वारांवर आहेत. मग त्याच्यामागचं कारण काय असू शकतं? की पुणे शहर हे संग्रहालयाने समृद्ध आहे. म्हणजे साधारणपणे 65 ते 70 संग्रहालय पुण्यामध्ये आहे. पुणे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे आणि सर्वांच्या आवडीचं ठिकाण आहे. तर सर, ह्या पुण्याबद्दल जाणून घेताना ना, मला पहिलं तुमच्याकडून हे माहीत करून घ्यायचं आहे की हे पुणे नाव जे आहे ना, ते नक्की आलं कुठून? त्याचा उल्लेख कुठे होता नक्की? पुणे शहर हे केवळ महाराष्ट्राची भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणण्यात येतं. आणि खरोखरच पुण्याने सर्व क्षेत्रामध्ये भारताला अनेक नेतृत्व दिलेलं आहे. तर पुण्याचा इतिहास जर का बघायला गेलं तर जुन्या काळापासून त्याचे अवशेष सापडत आहेत. ओके. म्हणजे डॉक्टर दी सांकलिया त्यांना फादर ऑफ इंडियन आर्किओलॉजी म्हटलं जातं. ओके. डेक्कन कॉलेजमध्ये ते होते आणि त्यांना डेक्कन कॉलेजच्याच परिसरामध्ये अश्मयुगीनकालीन हत्यारं पण सापडलेली आहेत. ओके. तेव्हा पुण्याचा इतिहास हा इतका मागं जातो. पुण्याच्या परिसरात काही लेणे आहेत. आपल्या पांडवनगर जी वस्ती आहे किंवा फर्ग्युसन कॉलेज तिथे डोंगरामध्ये एक लेणी आहे. ओके. पर्वतीच्या पलीकडे जिथं रमणा गणपती आहे तिथे एक लेणी आहे. ओके. तर या कदाचित 1000-2000 वर्षापूर्वीच्या लेण्या आहेत. तर तेव्हासुद्धा पुण्यामध्ये काही ना काहीतरी मानवी वस्ती होती असा अंदाज येतो. एक असा तर्क आहे की पुण्यामध्ये ही मुठा नदी वाहते ना, ती पश्चिमेकडून पूर्वेकडं आणि साधारणपणे 10 किलोमीटर अंतरावरती ही जी डोंगर रांग आहे त्याला आपण कात्रज घाट म्हणतो, ती सुद्धा अशीच पश्चिम आणि पूर्व अशी रांग आहे. त्या डोंगरातनं अनेक ओढे नदीला येऊन मिळायचे आणि हे ओढे जे मिळायचे ते येताना गाळ आणायचे आणि तो गाळ नदीच्या काठावरती आल्यानंतर तिथं साचून राहायचा आणि त्यामुळे नदीच्या काठावरती टेकड्या तयार व्हायच्या. आता टेकडी जर का नदीच्या काठावर असेल तर ती माणसाला वस्ती करायला खूप सोयीची असते. का? कारण नदीपासून लांब वस्ती केली तर पाणी आणण्यात वेळ जातो आणि नदीच्या जवळ वस्ती केली तर पुराचा धोका असतो. पण नदीच्या काठावर टेकडी असेल तर पुराचा पण धोका नाही आणि पाणी पण जवळ आणि म्हणून त्यावेळचा माणूस हा नदीच्या काठावरची टेकडी असेल तर वस्ती करायला त्याला आवडायचं. आज आपण कसबा पेठेमध्ये कधी गेलो तर कुंभारवाडा आहे किंवा हा जो सगळा परिसर आहे तिथे ह्या टेकड्या आहेत. ओके. किंवा ज्याला सूर्य हॉस्पिटल म्हणतात ती सुद्धा एक टेकडी आहे खरं तर. आणि म्हणून हा सगळा परिसर त्यावेळच्या माणसाला वस्ती करायला अतिशय योग्य वाटला आणि माणसाने तिथे वस्ती केली. तर कुंभार वाडा जो आहे आणि तिथे कासार आणि कुंभार हे 2 व्यवसाय चालायचे. ही पुण्यातील पहिली वस्ती. आजसुद्धा तुम्हाला कुंभारवाड्यामध्ये जुन्या काळ भैरवाचं मंदिर हे पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे सूर्य हॉस्पिटलच्या शेजारी मुंजोबा पाहायला मिळतो. ही पुण्यातील पहिली दैवतं अशी आज इतिहास संशोधक मानतात. तुम्ही जो म्हणताय पुण्याचा उल्लेख तो 758ला राष्ट्रकूटांच्या काळामधला एक ताम्रपट सापडलेला आहे. ओके. आणि त्यामध्ये एक जो दानपत्र आहे ते एक प्रकारचं त्याच्यामध्ये संस्कृतमध्ये काही नावं आहेत. त्याच्यामध्ये पुण्यविषयक असा शब्द आलेला आहे आणि त्याच्यामध्ये दापोडीचा उल्लेख आहे, भोसरीचा उल्लेख आहे, कळस जे आळंदीच्या वाटेवरती त्याचा उल्लेख आहे. ही सगळी पुण्याच्या परिसरातली गावं आणि पुण्य म्हणजे पुणे आणि विषय म्हणजे आजच्या भाषेत आपण ज्याला साधारणपणे तालुका म्हणतो एवढा परिसर. ते पुणे हे तालुक्याचं केंद्र आणि त्याच्या परिसरात असणारी गावं तिथून आपल्याला पुणे शहराचा उल्लेख हा सापडतो. आणि त्यामुळे अनेक मग घराणी इथे राहिली आणि मग आधी ते मौजे पुणे होतं, मग पुढे कसबे पुणे झालं आणि पेशवे काळामध्ये शहर पुणे झालं. अशी पुण्याची ही वाढ होत गेलेली आहे. बरोबर, बरोबर. मस्तच सर. म्हणजे खूपच मागचा इतिहास आहे पुण्याला आपल्या. आणि आत्ता जर आपण हे भोसरी किंवा हे जे तुम्ही नावं घेतलीत ती पण त्या काळापासून एक्झिस्ट करतात एवढं आपल्याला ह्यातून माहीत होतं. तर ह्या पॉडकास्टमध्ये सर मला आता म्हणजे वेगवेगळे जे भाग आहेत पुण्याचे म्हणजे स्वातंत्र्यपूर्वी किंवा शिवकाळात किंवा पेशवे काळात हे सगळ्या गोष्टी माहिती करून घ्यायच्या. तर आपण सुरुवात करूया की मग हे पुणे आपलं शहर आहे ते शिवकाळात कसं होतं? शिवकाळामध्ये ही शहाजी राजांना मिळालेली जहागीर होती. पुणे, सुपे, इंदापूर हा सगळा परिसर म्हणजे आत्ता पुणे जिल्ह्याचाच बऱ्यापैकी तो भाग आहे. तर शहाजीराजांनी अनेकदा सत्ता बदलल्या आहेत. कधी ते निजामशाहीमध्ये जायचे, कधी ते आदिलशाहीमध्ये असायचे, कधी ते मुघलांकडे असायचे. पण बऱ्यापैकी हाच परिसर त्यांना जहागिरीचा म्हणून मिळाला आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये
जरी शहाजीराजांचा मुक्काम हा दक्षिण भारतामध्ये राहिला तरी या सगळ्या आपल्या जहागिरीचा कारभार बघण्याचं काम त्यांनी आपली पत्नी जिजाबाई साहेब आणि आपला हा मुलगा शिवाजीराजे यांच्यावरती सोपवला आणि मग ते पुण्यामध्ये राहायला आले. पुण्यामध्ये त्यांनी कसबा गणपतीची स्थापना केली, पुण्यामध्ये लाल महाल बांधला. पण त्याच्या आधी आदिलशाच्या सरदारांनी जे आक्रमण केलं होतं, आणि नुसतं आक्रमण केलं नाही, जाळपोळ केली, लुटालूट केली, वाडे पाडले, मंदिरं पाडली, पण त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे गाढवाचा नांगर फिरवला. तर याचा अर्थ असा आहे की आता ही जमीन अपवित्र झाली, इथे राहायला यायचं नाही. शिवाय तिथे एक पहार ठोकली आणि त्याच्यावरती कवटी ठेवली की हे आता अपवित्र आहे. शिवाजी महाराजांनी आणि त्यावेळेला पुण्याचे कारभारी असणारे दादोजी कोंडदेव यांनी त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला आणि अशी सकारात्मक संकल्पना आली की आता ही जमीन पवित्र झाली, इथे राहायला यायला हरकत नाही. आणि तिथून पुन्हा म्हणजे आधी पुणं होतं पण ते छोटं होतं. मगाशी म्हटल्याप्रमाणे कुंभार हा एक व्यवसाय आणि कासार म्हणजे कास्य म्हणजे तांबट किंवा तांब्या पितळाची भांडळी करणारी लोक हे पुण्याचे मूळ. आणि त्याच्यातून मग पेशवे काळामध्ये, त्याच्या आधी शिवकाळामध्ये खऱ्या अर्थाने त्याला गावाचं स्वरूप यायला लागलं. इथं मंदिरं निर्माण झाली, अनेक व्यवसाय निर्माण झाले, ज्याला आपण 18 पगड म्हणतो. अशा प्रकारचे व्यवसाय त्यामध्ये पुण्यामध्ये आले आणि पुण्याला एक प्रकारचं चांगलं स्वरूप यायला सुरुवात झाली. अर्थात शिवाजी महाराजांना तसा पुण्याचा फार सहवास लाभला नाही. कारण साधारणपणे 1648ला म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी वगैरे त्यांनी जेव्हा राजगडची निर्मिती केली तेव्हा ते राजगडला निघून गेले. कारण स्वाभाविक होतं, कारण आता आपल्याला स्वतःचं राष्ट्र निर्माण करायचं आहे आणि त्यामुळे आक्रमण होणार आणि त्यामुळे पुण्यासारख्या सपाटीच्या जागेवरती राहणं आता सोयीचं नाही. आणि म्हणून आपली राजधानी एखाद्या दुर्गम ठिकाणी, एखाद्या दुर्गावरती असली पाहिजे, म्हणून ते आधी राजगडावरती गेले, नंतर रायगडावरती गेले आणि पुण्याकडे थोडं दुर्लक्ष झालं. आक्रमणं झाली. आपल्याला माहीत असेल की शाहिस्तेखान पुण्यामध्ये आला होता. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जे औरंगजेबाचं आक्रमण झालं त्या काळामध्ये औरंगजेब अनेक काळ हा पुण्यामध्ये राहिला होता. आणि त्यामुळे सुद्धा पुण्यात परकीय आक्रमणं झाली. त्यानंतर पुण्याला जे खऱ्या अर्थाने पुन्हा वैभवाचे दिवस आले ते पेशवे काळामध्ये आले. 1713मध्ये बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवेपद मिळालं, पण ते सासवडला राहत होते, त्यांना सासवड आवडत होतं. बाजीराव त्यांचा मुलगा हे 1720ला पेशवे झाले, तेही मुळात सासवडलाच होते, पण नंतर त्यांचं लक्ष पुण्याकडे गेलं आणि पुणं त्यांना जास्ती आवडलं. कारण पुण्यामध्ये एक तर पाणी चांगलं भरपूर, सासवडपेक्षा पाणी मुबलक, स्वच्छ हवा, म्हणजे आज कदाचित खरं वाटणार नाही पण त्यावेळेला पुण्याची हवा पाणी अतिशय चांगलं होतं आणि राजधानी सातारला जायला पुण्याचा रस्ता सोयीचा होता आणि म्हणून पुणं हे करावं आपलं महत्त्वाचं केंद्र. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी सुद्धा बाजीराव पेशव्यांना पुणं हेच जहागीर म्हणून दिलं होतं आणि म्हणून पुण्यात त्यांनी वस्ती करायचं ठरवलं. एक गमतीदार आख्यायिक आहे की इथे पुण्यात ते हिंडत असताना एका ठिकाणी त्यांना असं दृश्य पाहायला मिळालं की एक शिकारी कुत्रा एका सशाला घाबरून पळत सुटलेला आहे. तर बाजीरावांना आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याला सांगण्यात आलं की या जागेवरती जो राहील तो आपल्यापेक्षा 10 पटीनं ताकदवान असलेल्या शत्रूला सुद्धा पराभूत करेल. आता ही आख्यायिक आहे, ही दंतकथा आहे, जे पुण्यात जो राहील तो. हां. आणि म्हणून त्यांनी ठरवलं की या ठिकाणी आपला वाडा बांधायचा आणि म्हणून त्यांनी पुण्यामध्ये आपला वाडा बांधायचं ठरवलं. त्याप्रमाणे 1730 साली 10 जानेवारीला इथे भूमिपूजन झालं आणि 2 वर्षांनी 1732 साली 22 जानेवारीला इथे वास्तुशांत झाली शनिवार वाड्याची आणि दोन्ही दिवशी शनिवार होता आणि म्हणून या वाड्याचं पण नाव ठेवण्यात आलं शनिवार वाडा आणि तिथे मग बाजीराव पेशवे त्यांचं कुटुंबीय राहण्यात आलं. तरीसुद्धा पुण्याला फार वैभवाचे दिवस आले नाहीत, कारण बाजीराव पेशवेनंतर 8च वर्ष हयात होते आणि बाजीरावांचं संपूर्ण लक्ष हे साम्राज्य विस्ताराकडे होतं. ते बहुतेक वेळा पुण्याच्या बाहेर असायचे. 1740मध्ये नानासाहेब पेशवे हे पेशवे पदावरती आले. ते 1740 ते 1761 असं 21 वर्ष पंतप्रधान होते. आणि त्यांच्याकडे एक दूरदृष्टी होती की आता पुणे शहर हे संपूर्ण भारताचं केंद्रबिंदू राहणार आहे. दिल्लीच्या बादशाह पदावरती बादशाह म्हणून कोणी बसायचं हे पुण्यातल्या शनिवार वाड्यात ठरवलं जाणार आहे. इतकं ही वास्तू आता महत्त्वाची आहे आणि म्हणून त्यांनी शनिवार वाड्याचं स्वरूप आंतरबाह्य बदललं. आणि मग ती आता जी आपण जी तटबंदी बघतो, 9 बुरुजांची तटबंदी आहे, आतमध्ये असलेलं हजारी कारंज आहे, रहाट आहे, आरसे महाल आहे, चिमणबाग आहे, अशा अनेक प्रकारच्या सोयी त्यांनी वाड्यामध्ये तर केल्या. पण त्याहीपेक्षा पुण्याचं स्वरूप बदललं.
कारण आता पुण्यामध्ये पाणी टंचाई जाणवत होती. त्या काळामध्ये नानासाहेबांनी कात्रजला 2 तलाव बांधले. आजही ते तलाव आहेत. त्या तलावात पाणी साचवायचं आणि तिथून जवळजवळ 8 किलोमीटर लांबीची बंद दगडी नळातून अंडरग्राऊंड जमिनी खालून अशी पाईपलाईन आणली त्या काळामध्ये. त्या काळामध्ये. म्हणजे साधारणपणे हे 1754चा काळ असेल. आणि ती पाईपलाईन आणली, त्याच्यातनं पाणी आलं. ते केवळ शनिवारवाड्यात नाही, पुण्यातल्या सगळ्या पेठांमध्ये हौद निर्माण केले. आपण आजही ती जुनी नावं ऐकतो. सदाशिव पेठ हौद, बदामी हौद, नारायणपेठेतला हौद, असे अनेक हौद होते. आत्ता लोकांनी बघितलं आहे. मी माझ्या लहानपणी ते हौद बघितलेत आणि अजूनही काही ठिकाणी पाणी येतं आहे. तर ते पाणी आणलं, लोकांची सोय केली, पाणी व्यवस्था पुण्यातली सुधारली. याच नानासाहेबांच्या काळामध्ये आज ज्याला आपण सारसबाग म्हणतो, तिथे तळ्यातला गणपती होता. म्हणजे या सारसबागेतल्या गणपतीच्या मंदिरात जायला होडीतून नाव वलवत वलवत जावं लागायचं, म्हणून तो तळ्यातला गणपती. तिथे सुद्धा हे पाणी साचवलं जायचं. आज लकडी पूल म्हणतो. पुण्यातली नदी ओलांडायला चांगला पूल नव्हता, त्यांनी लकडी पूल बांधला. त्यांनी सारसबागेतलं मंदिर बांधलं. पर्वती जी आहे ती त्यांनी बांधली. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे ज्या अनेक पेठा आहेत, तर मुद्दामून बाहेरच्या अनेक व्यापाऱ्यांना इथे बोलवलं. मग कापडाचा व्यापार असेल, सोन्या चांदीचा व्यापार असेल किंवा भाजीपाल्याचा व्यापार असेल, अशा अनेक प्रकारच्या व्यापाऱ्यांमुळे पुण्याच्या पेठा गजबजून गेल्या. आणि पुण्याला खऱ्या अर्थाने एक राजधानी म्हणावं अशा प्रकारचं एक दिमागदार असं स्वरूप जे प्राप्त झालं ते नानासाहेबांच्या काळामध्ये. पण नानासाहेब खऱ्या अर्थाने पुणे शहराचे शिल्पकार होते असं म्हणलं तर त्याच्यामध्ये चूक होणार नाही. आणि असं या पुण्याला समृद्धी ही त्या काळामध्ये मिळाली. बरोबर. पण आता हे झालं आपण बघितलं शिवकाळामध्ये आणि पेशवे काळामध्ये. मग आता त्या पुढे परत स्वातंत्र्याचा जो काळ होता आपला, त्या काळामध्ये अजून काय काय घडलं होतं पुण्यामध्ये? नानासाहेब पेशवे, माधवराव पेशवे इथपर्यंत खूप पेशवे घराण्यात कर्तृत्ववान व्यक्ती झाल्या. नंतर पेशवे घराण्यात जरी कर्तबगार व्यक्ती नव्हत्या तरी नाना फडणीस हे कारभारी होते आणि महाजी शिंदे हे सरसेनापती होते. त्यामुळे बऱ्यापैकी आपण ताकदवान होतो. पण पुढे नाना फडणीसांचा मृत्यू झाला, महाजी शिंद्यांचा वानवडीला मृत्यू झाला आणि एकूणच कर्तृत्ववान व्यक्ती नसल्यामुळे 1817ला पुण्याच्या शनिवारवाड्यावरती असणारा हा जो आपला परमप्रिय असा भगवा जरीपटका होता तो खाली उतरला आणि इंग्रजांचा झेंडा फडकायला लागला आणि एक प्रकारे पारतंत्र्य सुरू झालं. हे केवळ पुण्याचं पारतंत्र्य नव्हतं. भारतामध्ये असणारी सर्वात मोठी ताकद ही मराठ्यांची होती. बरोबर. तर बंगाल जरी गेला, ओरिसा गेला, निजामाची सत्ता गेली, म्हैसूरची सत्ता इंग्रजांकडे गेली, तरी जोपर्यंत मराठे पराभूत होत नाही तोपर्यंत भारत पराभूत झाला नाही. बरोबर. आणि मराठ्यांची सत्ता गेली आणि मग इंग्रजांना आता अडवणाऱ्या कुठली ताकद उरली नव्हती, अशी अवस्था झाली. त्यामुळेचा पुढचा काळ हा अतिशय जरा दुर्दैवाचा काळ आहे. पण एका बाजूनी जरी पारतंत्र्य हे दुर्दैव असलं तरी याच काळामध्ये अनेक स्वातंत्र्य योद्धे निर्माण झाले. आणि पुणे शहर हे अनेक क्रांतिकारकांचं हे शहर आहे. काहींचा जन्म इथं झाला, काहींचं कार्यकाळ इथे होता, तर काहींचा मृत्यू इथे होता. बघा, 1818ला पेशवाई बुडाली. 10 वर्षात पहिलं जे स्वातंत्र्याचं आंदोलन झालं ते उमाजी नाईकांचं आहे. हे पुरंदरच्या पायथ्याशी बिवडी गावात राहणार आहे आणि त्यांनी हा पुणे जिल्ह्यामध्ये रामोशी समाजाला एकत्र केलं, त्यांच्याकडून उठाव घडवून आणला आणि फार मोठं काम केलं. अर्थात दुर्दैवाने त्यानंतर पकडण्यात आलं आणि 1832ला त्यांना फाशी दिली. आणि इंग्रज एवढे दुष्ट होते की त्यांनी उमाजी नाईकांचं मृतदेह एका पिंपळाच्या झाडावरती टांगून ठेवला 3 दिवस की आमच्या विरुद्ध बंड केला तर अशी अवस्था होईल. आणि ते झाड आजही आहे. पुण्याच्या मामलेदार कचेरीमध्ये ते पिंपळाचा वृक्ष आहे. मी तर असं म्हणतो की आळंदीला जो सुवर्ण पिंपळ आहे तो भक्तीचा आहे आणि पुण्यातला सुवर्ण पिंपळ हा क्रांतीचा आहे. इतकं तो विलक्षण आहे. या उमाजी नाईकांचं चरित्र एका इंग्रजाने लिहिलं, ज्यांनी त्याला पकडलं. त्याचं नाव तो मॉकिंटॉश. आणि तो इतका प्रभावित झाला की तो म्हणला हा उमाजी नाईक जर का यशस्वी झाला असता तर भारताला दुसरे छत्रपती शिवाजी महाराज मिळाले असते. असं शत्रूंनी कौतुक करावं असं आहे. नंतरच्या काळामध्ये 1857चं स्वातंत्र्य समर झालं. त्यामध्ये नेतृत्व करणारे नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे हे जरी उत्तरेत लढले तरी होते मूळचे मराठीच होते. पुण्यामध्ये गंमत सांगतो तुम्हाला, तुळशीबाग, विश्रामबाग वाडा ही जी ठिकाणं आहेत तिथे पोस्टर लावलं होतं 1857ला. जसं हॉटेलमध्ये मेनू कार्ड असतं ना, इथे पदार्थ असतो समोर दर असतो, तसं इंग्रज अधिकाऱ्याचं मुंडकं आणलं
तर नानासाहेब तुम्हाला बक्षीस देतील, आणि कुणाचं मुंडकं आणलं तर किती बक्षीस, असं त्या पत्रकात दरपत्रक होतं एक प्रकार. अशी पत्रकं लावली होती. आणि त्यावेळेला सखाराम तुळसाजी पानबंद नावाच्या एका वीराला फाशी देण्यात आली ही पत्रकं लावण्याबद्दल. 1857ला जी अपयश आलं त्यामुळे सगळ्या भारतात एक दारुण शांतता पसरली की एवढं आपण बंड केलं, उठाव केला, पण इंग्रजांना नाही घालवू शकलो. या निराशेच्या अंधारातून बाहेर कुणी काढलं, तेही पुण्यामधनंच वासुदेव बळवंत फडके. ते मूळचे कोकणातले होते, पण ते सदाशिव पेठेमध्ये नरसिंहाच्या मंदिरात राहत होते आणि त्यांनी ठरवलं की आपण ते स्वातंत्र्याचा संग्राम करायचा, आणि त्यांनी प्रचंड मोठं काम केलं. दुर्दैवाने त्यांनाही पकडण्यात आलं आणि पुण्यात जो संगम आहे ज्याला म्हणतो, तिथे त्यांच्यावरती खटला चालला आणि मग त्यांना तिथे अशी शिक्षा दिली की भारतापासून लांब एडनच्या कारागृहात तिथे त्यांना ठेवलं आणि दुर्दैवाने त्यांचा तिथे मृत्यू झाला. पण भारतामध्ये प्रजासत्ताक हा शब्द पहिल्यांदा कोणी वापरला असेल ना, तो वासुदेव बळवंतांनी. इथे प्रजेची सत्ता निर्माण करायची, एवढी दूरदृष्टी त्यांची होती. त्यांचा मृत्यू झाला. इंग्रजांना वाटलं की आता कोणी क्रांतिकारक करणार नाही. इंग्रज वेडे होते, कारण तिकडे वासुदेव बळवंत मरण पावले आणि पुण्याच्या सदाशिव पेठेवर नागनाथ पारावरती 3 मुलं होती. ती म्हणली त्यांचं काम आम्ही पूर्ण करू. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव हे 3 चापेकर बंधू, आणि त्यांनी पराक्रम केला. ते व्यायाम करायचे. सदाशिव पेठेपासून पळत पळत सिंहगडच्या पायथ्याला जाऊन यायचं किंवा पळत पळत चिंचवडला जाऊन यायचं, असा व्यायाम. कशासाठी? मी नुसतं शरीर सौष्ठव म्हणून नाही. उद्या जर का आम्ही पराक्रम केला आणि इंग्रजांनी आम्हाला पकडलं तर त्यांचा छळ सहन करण्याची ताकद शरीरात असली पाहिजे, म्हणून व्यायाम करायचं. ही दृष्टी आहे त्यांच्याकडे. आणि आपल्याला माहिती आहे की पुण्यात प्लेग आलेला असताना रँड नावाच्या अधिकाऱ्यांनी जे अतिशय अत्याचार केले, तर पुणेकर वैतागलेले होते. एका स्त्रीनं तर शनिपारावरती डोकं फोडून आत्महत्या केली. त्यावेळेला इतकं भयंकर वातावरण होतं पुण्यामध्ये. आणि त्यावेळेला टिळकांनी प्रेरणा दिली चाफेकरांना, तुमच्यामध्ये काही पुरुषार्थ असेल तर रँड जिवंत राहणार नाही. आणि मग ती ठिणगी ती त्यांच्या मनावरती पडली आणि 22 जून 1897ला गणेश खिंडीमध्ये चाफेकरांनी रँडला मारलं. खूप मोठं व्यक्तिमत्व होतं चाफेकरांचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकाच घरातील 3 सख्खे भाऊ फासावर गेले. हे जगात कुठं घडलं नाही, ते इथे घडलं. बरोबर. आणि दुसरं म्हणजे ते फासावर जाताना भगवद्गीता घेऊन गेले. याचा अर्थ आम्ही कोणी अतिरेकी किंवा खुनी नाही, आम्ही दहशतवादी नाही, आमचा मार्ग रामाचा आहे, कृष्णाचा आहे, हे सांगण्याचं ते प्रतीक होतं. म्हणून ते अतिशय फार मोठं काम होतं. मग त्यांच्यापासून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रेरणा घेतली. तेही पुढे फर्ग्युसनमध्ये शिकायला आले आणि पुण्यामध्ये जिथे लकडी पूल आहे तिथे सावरकरांनी 1905मध्ये विदेशी कपड्यांची होळी ही पेटवलेली होती. पुढे सावरकरांचं फार मोठं कर्तृत्व हे आपल्याला पाहायला मिळतं. या सावरकरांपासून प्रेरणा घेणारा अजून एक क्रांतिकारक होता, त्याचं नाव वासुदेव बळवंत गोखटे. हा फर्ग्युसनचा विद्यार्थी होता. त्यावेळेला हॉटसन नावाचा अधिकारी होता. त्यांनी सोलापूरच्या 4 देशभक्तांना पुण्यामध्ये फाशी दिली. तर अतिशय राग निर्माण झाला होता त्याच्याबद्दल. तेव्हा या वासुदेव बळवंत गोखटेंनी फर्ग्युसन कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये त्याच्यावरती गोळी झाडली. आता हॉटसन मेला नाही, तो वाचला त्याच्यातून, पण त्यांनी पराक्रम मात्र वासुदेव बळवंतांनी केलेला गोखटेंनी करून दाखवलेला होता, हे आपल्याला त्याच्यातून पाहायला मिळतं. असाच एक क्रांतिकारक म्हणजे तळेगावचा विष्णू गणेश पिंगळे. ते 2 वर्ष पुण्यामध्ये राहायला होते आणि सावरकरांनी जी होळी केली त्यात हा छोटा मुलगा विदेशी कपडे गोळा करायला होता. त्यांनी पुढे अमेरिकेत जाऊन गदरची स्थापना केली आणि तिथे मोठा पराक्रम केला. आपल्याला माहिती आहे की 1942ला महात्मा गांधींनी चले जाव असा आदेश दिला. ही घटना 7 ऑगस्ट 8 ऑगस्टला मुंबईला घडली. गवालिया टँक मैदानात काँग्रेसचं अधिवेशन होतं. रातोरात गांधींना अटक झाली. दुसऱ्या दिवशी पुण्यात मोर्चा निघाला. त्यात एक 16 वर्षाचा मुलगा होता, त्याचं नाव आहे नारायण दाभाडे. काँग्रेस भवनवरती इंग्रजांचा ताबा होता आणि हॅमंड नावाचा अधिकारी होता. आणि मुलं जेव्हा निघाली तेव्हा ते इंग्रज म्हणले, चालते वा, तुम्ही लहान मुलं आहात. हा मुलगा हातात तिरंगा घेऊन त्या काँग्रेस भवनवरती गेला आणि इंग्रजांचा झेंडा काढून त्याने आपला झेंडा फडकवला. त्याच्यावरती गोळीबार झाला. नारायण दाभाडे त्याच्यामध्ये मृत झाला. पण 9 ऑगस्ट 1942ला संपूर्ण भारतामध्ये पहिली आहुती जी पडली ती आपल्या पुणे शहरात पडली. तो हा 16 वर्षाचा नारायण दाभाडे. केवढं मोठं काम त्यांनी केलं. आपल्या पुण्यात जी मंडई आहे त्या मंडईच्या मागे एक अभ्यंकर वाडा होता.
वेगवेगळ्या प्रकारे क्रांतिकार्य कसं चालायचं, तर त्या ठिकाणी गुप्त रेडिओ केंद्र चालायचं आणि त्या रेडिओ केंद्रातनं इंग्रजांच्या विरोधी प्रचार केला जायचा, कारण आपल्याकडं प्रसारमाध्यमच नव्हती. त्यामुळे अशा प्रकारच्या रेडिओतनं हे काम केलं जायचं आणि तिथे नानासाहेब गोरे, S.M. जोशी, सुचेता कृपलानी, अरुणा असफ अली, अच्युतराव पटवर्धन ही सगळी मंडळी त्या ठिकाणी यायची आणि ते हे सगळं काम तिथे करायचे. असं पण काम हे त्या काळामध्ये चाललेलं आहे. असं विविध प्रकारचं क्रांतिकार्य हे पुण्यामध्ये चालू होतं. राजगुरू हे खरं तर खेड किंवा आता त्याला राजगुरुनगरच म्हणतात, तिथे जन्माला आले, पण त्यांचं बालपण पुण्यामध्ये गेलं. सदाशिव पेठेमध्ये केसकर विठ्ठलमध्ये ते राहत होते आणि नानावाड्यातल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत होते. एक दिवस घरी थोरले भाऊ बोलले, त्यांना रागवले, तर याला वाटलं आपला अपमान झाला, वहिनीसमोर अपमान झाला आणि तिथून जे पळाले पुण्याच्या सदाशिव पेठेतून ते थेट काशीला गेले आणि तिथे मात्र त्यांना चंद्रशेखर आझादांची भेट झाली आणि मग पुढे ते महान क्रांतिकारक बनले आणि सँडर्स नावाच्या अधिकाऱ्याला जे मारलं ते राजगुरूंनी मारलं पहिल्यांदा, नंतर भगतसिंग यांनी मारलं. पुढे राजगुरू पुण्यामध्ये येत असत अनेकदा, पण ते आपल्या घरी जात नसत, बाहेर कुठेतरी थांबायचे. ते भूमिगत होते. त्यांना भेटायला भगतसिंग आणि आझाद आले होते. पुण्याच्या नारायण पेठेमध्ये मुरलीधराचं मंदिर आहे, तिथे हे गेले होते आणि त्यावेळेला ते गावाच्या बाहेर मंदिर होतं. आणि गंमत अशी की एक छोटा मुलगा होता, त्याचं नाव पत्की, त्याला सांगितलं की तू बाहेर थांबायचं, बाहेरून कोणी लांबून परका मनुष्य येताना दिसला की तू घंटा वाजवायची, की हातमध्ये संस्कृत श्लोक म्हणणार आणि तो माणूस गेला की परत यांची पुढचं काही नियोजन आहे कटकारस्थानाचं ते सुरू करणार. असं त्या भगतसिंग आणि आझादांची आठवणसुद्धा आपल्या पुणे शहराबद्दल आहे. सुभाषचंद्र बोस हे सुद्धा पुण्यामध्ये अनेकदा आलेले आहेत आणि पुण्यामध्ये पोपटकर वाडा होता, जिथे आत्ता आपल्याला पेरुगेट पोलीस चौकी आहे त्याच्या शेजारी तो वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये त्या ठिकाणी सुभाषचंद्र बोस हे राहिलेले आहेत आणि त्यांचं वास्तव्य हे त्या ठिकाणी होतं. या सगळ्यांमध्ये अत्यंत महत्त्वाचं आदरणीय नाव ते लोकमान्य टिळकांचं आहे. टिळक म्हणजे सिंहगर्जनाच होती. टिळकांनी त्यावेळेला केसरी नावाचं वर्तमानपत्र घेतलं होतं. न्यू इंग्लिश स्कूल ही राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा त्या काळी चिपळूणकरांनी, आगरकरांनी आणि टिळकांनी चालू केलेली होती. इतकंच करून टिळक थांबले नाही, तर आपल्या जुन्या उत्सवांचा, परंपरांचा उपयोगसुद्धा राष्ट्रभक्ती चेतवण्यासाठी कसा करता येईल आणि म्हणून त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. गणेशोत्सव पूर्वी होता, पण तो कौटुंबिक होता, घरगुती होता. टिळकांनी त्याला सार्वजनिक रूप दिलं आणि टिळकांच्या एका अग्रलेखाचं नाव आहे श्री गणेशाचा राष्ट्रीय उत्सव. म्हणजे गणपती आता केवळ धार्मिक उरला नाही, राष्ट्रभावना जागृत करण्याचं ते माध्यम झालं. शिवाजी महाराजांचं नावातलं ताकद त्यांनी ओळखली आणि मग त्यांनी त्या ठिकाणी शिवजयंती उत्सव पण सुरू केला आणि शिवजयंती उत्सवातनं सुद्धा एक प्रकारे फार मोठ्या प्रमाणात जागृती ही त्यांनी त्या काळामध्ये घडवून आणली. असं हे पुणं ह्या संपूर्ण भारताच्या या काळामध्ये, म्हणजे भारताच्या पारतंत्र्य काळामध्ये सुद्धा भारावलेलं होतं. आपल्या लक्षामध्ये असं येतं की क्रांतिकारकांचं सुद्धा जसं पुणं आहे, तसं महात्मा गांधींचे गुरु कोण, तर गोपाळकृष्ण गोखले, आणि गोखल्यांचे गुरु कोण, तर न्यायमूर्ती रानडे. म्हणजे रानडे आणि गोखले, ज्यांना आपण मवाळ पंथीय म्हणतो, ते सुद्धा पुणेकरच होते. म्हणजे जसं क्रांतिकारकांचा प्रभाव पुण्यात होता, जहाल मार्ग ज्याला म्हणतात त्याचे संस्थापक निर्माण करणारे टिळकही पुण्यामध्ये होते, त्याचप्रमाणे मवाळ मार्ग ज्याला म्हटलं जातं ते सुद्धा पुण्यामध्ये होते. त्याचबरोबर स्वातंत्र्याची चळवळ चालू असताना सामाजिक सुधारणा हे पण समांतर रीतीने चालू होतं. त्याच्यामध्ये ज्यांचं पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. त्यांनी पुण्यामध्ये शाळा काढली मुलींची, अस्पृश्यांच्या उद्धारासाठी काम सुरू केलं, तेही काम पुण्यामध्ये सुरू झालं होतं. प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज, अशा विविध समाजांच्यामुळे पुण्यातलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं समाज जीवन ढवळून निघालं. जुन्या चुकीच्या रूढी परंपरा यांच्यावरती आघात झाले, तेही काळ पुण्यामध्ये होतं. याच काळामध्ये आणखीन एक आदरणीय व्यक्ती म्हणजे महर्षी धोंडो केशव कर्वे. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी जे प्रचंड प्रयत्न केलेले आहेत आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र विद्यापीठ निर्माण केलेलं आहे, त्यासाठी अण्णासाहेब कर्वे यांनी केलेले प्रयत्न म्हणजे ऋषितुल्यच व्यक्तिमत्व होतं. तेही त्या काळामध्ये पुण्यामध्ये चालू होते. इतिहास संशोधन म्हणजे इंग्रजांनी त्यावेळेला इतिहासाची पुस्तकं लिहिली, त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रँड डफ असेल किंवा टॉड नावाचा एक अधिकारी असेल. आता आपण इतिहास लिहित नव्हतो, ही आपली चूक आहे. त्यांनी इतिहास लिहिला, पण त्यांनी काय केलं, इतिहासामधनं एक प्रकारचं विष निर्माण केलं आणि भारतामध्ये भांडणं लावली, चुकीचा इतिहास लिहिला.
आपल्या लोकांना समजलं की हे चुकीचं लिहित आहेत, पण त्यांच्या लक्षात हेही आलं की अरे मग आपण लिहिलं पाहिजे ना. म्हणजे ग्रँड डफच्या पुस्तकावरती पहिली टीका कोणी केली तर ते राजवाडे आणि कीर्तने ही 2 व्यक्ती होते. पण राजवाडे म्हणले की मग नुसती टीका करण्यापेक्षा आपणही काम केलं पाहिजे, आणि म्हणून पुण्यामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेची स्थापना झाली. आता त्याला 125 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे इतिहासाचं संशोधन आपण केलं पाहिजे ही जाणीव जागृत होऊन त्याही कामाला पुण्यामधनं सुरुवात झाली. तेही काम अत्यंत महत्त्वाचं होतं. त्याचप्रमाणे भांडारकर प्राच्यविद्या ज्याला म्हणतात, की प्राचीन संस्कृत साहित्य, वेद, उपनिषदं, रामायण, महाभारत हे आपले ग्रंथ आहेत, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि भांडारकरसारखी संस्था असेल किंवा आपल्याला आनंद आश्रम नावाची संस्था जी नुमवी शाळेची शेजारी आहे, ती भारतातील अत्यंत उत्तम दर्जाचं मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखिताचा संग्रह तिथं आहे. तर अशा संशोधन संस्था या पुण्यामध्ये त्या काळात निर्माण झाल्या. किती प्रकारचे प्रवाह एकाच वेळेला पुण्यामध्ये वाहत होते हे लक्षात येतं. काँग्रेसची स्थापना मुंबईत झाली, पण खरं तर ती पुण्यात होणार होती. कारण पुण्यामध्ये त्यावेळेस सार्वजनिक सभा नावाची संस्था होती. त्याचे जे प्रमुख होते गणेश वासुदेव जोशी, त्यांना लोक म्हणायचे सार्वजनिक काका. तर त्यांनी भारतातल्या अनेक लोकांना भेटले. ते मद्रासला गेले, कलकत्त्याला गेले, आणि त्यामुळे सगळ्या भारतीयांची आपण एक संस्था स्थापन करू, ही ती मूळ कल्पना. आणि मग पुण्यात पहिलं अधिवेशन घ्यायचं ठरलं, पण पुण्यामध्ये प्लेग आला म्हणून ऐनवेळी ते मुंबईत घेतलं. पण म्हणजे काँग्रेसचं सुद्धा एक प्रकारचं विचार, ही संकल्पना सर्व भारतीयांची एक राजकीय संस्था असावी, त्याची सुद्धा सुरुवात पुण्यामध्ये झाली असं म्हणलं तर चूक होणार नाही. असं पुणे हे सर्व प्रकारच्या वैचारिक क्रांतीचं असं केंद्रबिंदू आहे असं म्हणलं तर चूक होणार नाही. बरोबर. आता ह्या पुण्यामध्ये सर बऱ्याच गोष्टी घडल्या असतील, मग काही चांगल्या असतील, काही वाईट असतील, तर अशा कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा घटना आहेत का त्या तुम्ही आम्हाला सांगू शकता? खरं सांगायचं तर शिवाजी महाराजांच्यापासूनचा काळ हा पुणे शहराचा खरा ज्ञात इतिहास आपल्याला म्हणता येतं. त्याच्या आधीसुद्धा आहे, जसं पाताळेश्वराची लेणी आहे आपल्याकडं, किंवा नागेश्वराचं मंदिर जिथे ज्ञानेश्वर आणि नामदेवसुद्धा येऊन गेलेले आहेत असं मंदिर आपल्याकडं आहे. असं काही जुन्या वास्तू आपल्याकडं आहेत, नाही असं नाही. पण शिवाजी महाराजांच्या काळामधलं त्यांचा इतिहास म्हणजे त्यांनी बालपण त्यांचं इथं गेलं. खऱ्या अर्थाने त्यांचं जे व्यक्तिमत्वाची जडणघडण इथं झाली. शिवभारत नावाचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये कवी परमानंदांनी शिवाजी महाराजांचं बालपण कसं केलं हे लिहिलेलं आहे, की जिजाबाईंनी कसे संस्कार केले, कुठले ग्रंथ, श्रुती, स्मृती, पुराणं, रामायण, महाभारत हे कसं शिकवलं त्यांना हे सांगितलेलं आहे. शस्त्रांचा अभ्यास त्यांनी कसा केला हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर असं व्यक्तिमत्वाची जडणघडण एका युगपुरुषाची ही इथं झालेली होती, असं पुण्याचं ते स्वरूप आहे. दुसरं असं की या शिवकाळामध्ये शाहिस्तेखान पुण्यामध्ये आले असताना त्याच्यावरती हल्ला केला आणि त्याची बोटं तोडली, हा इतिहास माहिती आपल्याला. लक्षात घ्या, शाहिस्तेखानचं सैन्य 1.25 होतं. 200 लोक घेऊन आतमध्ये गेलेले शिवाजी महाराज. हल्ला केला, आणि नुसता हल्ला केला नाही, अत्यंत यशस्वी, आपलं कुठली हानी होऊ न देता बाहेर पडले. म्हणजे भारताच्या इतिहासातला हा पहिला सर्जिकल स्ट्राईक असं म्हणलं पाहिजे. हे केवढं मोठं आहे, ही अद्भुत कमांडो ॲक्शन आहे हे घडलेलं आहे, आणि ही पुण्याच्या दृष्टीने अत्यंत अभिमानास्पद अशी घटना आहे. आता बघायला गेलं तर ते कदाचित इम्पॉसिबल वाटेल की म्हणजे कसं त्यांनी वेळेचं नियोजन कसं केलं असेल. त्यांचा तो वाडा, त्याच्या वाड्याची, शिवाजी महाराज तो वाडा माहीत होता, ते लहानपणी तिथे होते, पण बाकीच्या 200 लोकांना कसं माहीत असणार. अंधारात जायचं त्या वाड्यामध्ये आणि हल्ला करायचा आहे. ती अत्यंत अभिमानास्पद अशी पुण्याची घटना आहे. ती आजसुद्धा पुण्यामध्ये शिवतेज दिन या नावाने साजरी केली जाते. त्याच नंतरच्या काळामध्ये जेव्हा औरंगजेबाचं आक्रमण होतं त्यावेळेला संताजी धनाजी हे जे सेनापती होते त्यांनी तुळापूरला, जे संगमावरती तुळापूर आहे, तिथे हल्ला करून प्रत्यक्ष औरंगजेब बादशाच्या शामियान्याच्या वरती जे कळस होते सोन्याचे ते कापून आणलेले होते. हे फार मोठं धाडस आहे, ते संताजी धनाजीने केलं होतं. त्याचाही आपल्याला अभिमान वाटतो. नंतरचा काळ, आपण तो पेशवे काळाचा मगाशी उल्लेख केलेला आहे, त्या काळामध्ये अनेक घटना घडलेल्या आहेत. जसं काही दुर्दैवी घटना आहेत की काकानी पुतण्याचा म्हणजे राघोबादादांनी नारायणरावाचा जो खून केला गादीसाठी, स्वार्थासाठी, ती अत्यंत मान शर्मेनं खाली जावी अशी घटना शनिवारवाड्यामध्ये घडली. सवाई माधवरांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झाला. हे जसं आहे तसं या पेशवे काळामध्ये मराठ्यांनी जे पराक्रम केले, आणि हे पराक्रम केल्यानंतर त्यांच्या विजयी मिरवणुका जेव्हा पुण्यामध्ये यायच्या त्याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. मग ती भोपाळची लढाई असेल, ती माधवराव पेशव्यांनी राक्षस भुवनला केलेला निजामाचा पराभव, त्याच्या आधी नानासाहेब पेशव्यांनी उदगीरला केलेला निजामाचा पराभव, त्यानंतरच्या काळामध्ये खर्ड्याची लढाई, त्याच्यामध्ये निजामाचा पराभव सवाई माधवरावांच्या काळामध्ये झालेला होता.
त्याचं वर्णन उपलब्ध आहे की एखादी मिरवणूक त्याच्यामध्ये 50 हत्ती, 400-500 उंटं, काही हजार घोडे, आणि ती मिरवणूक जी यायची ना त्याला 7-8 तास लागायचे. म्हणजे 8-8 तास लांबलेली अशी ती मिरवणूक असायची. तर त्या मिरवणुकीचं दृश्य आणि एवढा मोठा पराक्रम करून येणारे मराठी वीर आणि त्याचं स्वागत, त्या रांगोळ्या, ते गुढ्या तोरणं, होणारा पुष्पवर्षाव, सगळ्या घरावरती केलेली रोषणाई, म्हणजे दिवाळी साजरी व्हायची त्यावेळेला. तर असं पराक्रमाचे अनेक क्षणसुद्धा त्या पुणे शहरांनी अनुभवलेले आहेत. आता ज्याला आपण ससून हॉस्पिटल म्हणतो तिथे गारपीर नावाचं ठिकाण होतं तिथून. तर हे जे महादजी शिंदे होते ते जेव्हा उत्तरेमध्ये गेले तर दिल्लीच्या बादशाहाने त्यांना आपलं संरक्षक नेमलं होतं आणि त्याला वकील मुतालिक अशी पदवी दिलेली होती. तर ते महादजी शिंदे नंतर पुण्यामध्ये सवाई माधवराव पेशव्यांना भेटायला आले आणि एक फार मोठा कार्यक्रम गारपीरवरती झाला. आणि ज्या सनदा महादजी शिंदेना मिळाल्या होत्या तर त्यांचे धनी पेशवे आणि पेशव्यांचे धनी छत्रपती, तर महादजींनी त्या सगळ्या सनदा पेशव्यांच्या पायापाशी अर्पण केला. ही इतिहासाची फार महत्त्वाची घटना आहे. म्हणजे सदानंद मोरे फार मोठे प्रख्यात इतिहासतज्ञ ते असं म्हणतात की या घटनेची तुलना शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाबद्दल बरोबर करावी लागेल, इतकी ही महत्त्वाची घटना होती की संपूर्ण भारतावरती कर वसुलीचा अधिकार मुघलांनी मराठ्यांना दिलेला आहे आणि त्या सनदा आता पेशव्यांच्या पायाशी आलेल्या आहेत. इतकी ती महत्त्वाची घटना आहे. तर अशा पेशवे काळातल्या या अत्यंत महत्त्वाच्या अभिमानास्पद अशा घटना ही आपल्याला त्याला पाहायला मिळतात. नंतरच्या काळामध्ये आपण जे मगाशी खरं तर पारतंत्र्याचा काळ बघितला, मग त्या काळात पुण्यातली वृत्तपत्र असतील, या काळामध्ये असलेली महात्मा फुल्यांसारख्या व्यक्तीने केलेली एखादी भिडेवाड्यामध्ये त्यांनी सुरू केलेली शाळा आहे. तर तो भिडेवाडा आज दृष्टीने एक प्रकारचं क्रांती तीर्थ मानलं पाहिजे. किंवा त्याच महात्मा फुल्यांनी आपल्या घरातील विहीर अस्पृश्यांसाठी खुली करणं आणि म्हणून त्या विहिरीला आज क्रांतीतीर्थ असं म्हणलेलं आहे. तर हे सुद्धा एक प्रकारे सामाजिक अभिसरणाचं फार महत्त्वाचं असं ठिकाण होतं. त्याच काळामध्ये आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही पुणे शहराशी अत्यंत चांगला असं संबंध होता आणि तेही अनेकदा पुण्यामध्ये येत होते. तर असं विविध प्रकारच्या घटना या पुण्यामध्ये घडत होत्या. आणि ज्या शनिवारवाड्यावरती 1818ला इंग्रजांचा झेंडा फडकला, 15 ऑगस्ट 1947ला तिथे इंग्रजांचा झेंडा खाली आला आणि त्या ठिकाणी भारताचा तिरंगी झेंडा अत्यंत डौलाने फडकायला लागला, हे सुद्धा अतिशय आनंदाचा तो प्रसंग त्या शनिवारवाड्यांनी सुद्धा अनुभवलेला आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची अशी घटना आपल्याला म्हणता येईल. बरोबर. आणि पुणे जेव्हा म्हणतो तेव्हा पुणे पेठांसाठी खूप प्रसिद्ध आहे. पण त्या पेठांमध्ये एक गोष्ट ऑब्झर्व होते की त्यांची नावं जी आहेत ना ती रविवार, शनिवार अशी वेगळ्या वारांवर आहे. मग त्याच्यामागचं कारण काय असू शकतं किंवा नाही, त्याच्यामध्ये असं आहे की पूर्वी ज्या बाजार भरायचा तर एका ठिकाणी बाजारपेठ, आज जसं मंडई आहे एका ठिकाणी, किंवा आता तर काय दुकानं निर्माण झालेली आहेत, तर तसं पूर्वी नसायचं. बरोबर. तर वारांनुसार त्या ठिकाणी बाजार भरायचा. आणि आजही ग्रामीण भागामध्ये आपण गेलात ना तर तालुक्याच्या ठिकाणी की या गावचा बाजार शुक्रवारी, या गावचा बाजार रविवारी असं ठरलेलं असतं. तर तसं पुण्यामध्ये सुद्धा एकेका पेठेमध्ये एकेका वाराला बाजार भरायचा. त्यामुळे या सगळ्या वारांची नावं या पेठांना आपल्याला पाहायला मिळतात. हे जसं एका बाजूला आहे तसं हे सगळे पराक्रमी पेशवे होऊन गेले आणि मग त्यांचीसुद्धा नावं ही अनेक पेठांना आपल्याला दिलेली आहेत. मग त्याच्यामध्ये सदाशिव भाऊंचं नाव सदाशिव पेठेला आहे, नारायणरावांचं नाव आहे, किंवा नाना फडणीसांचं नाव नाना पेठ असं आहे. तर याही पराक्रमी व्यक्तिमत्वांचं स्मरण राहावं म्हणून त्यांच्यासुद्धा नावानी पेठा वसलेल्या आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे अनेक व्यावसायिकांना इथे आणण्यात आलं आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पेठा आपल्याला पाहायला मिळतात. तर असं हे पुणे शहरातल्या सगळ्या पेठांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आता हे झालं तुम्ही पेठांबद्दल सांगितलं, पण आपण स्ट्रक्चर जे म्हणतो म्हणजे आता कसं असतं वेळेवेळेला गोष्टी बदलतात. तर आत्ताचं जे पुणे आहे तर त्यामध्ये असल्या काही गोष्टी आहेत त्यांची नावं कदाचित आधी वेगळी असू शकतील ना. म्हणजे आता शिवाजीनगर जे आपण म्हणतो त्याच्यात कदाचित वेगळ्या नावाने प्रसिद्ध होतं. तसं कुठल्या जागा आहेत का ज्यांची नावं आधी वेगळी होती? असं झालेलं आहे ना. म्हणजे आता भांबुर्डा खरं तर नाव होतं त्या भांबुर्डा, तर त्या शिवाजीनगरला आता त्याला शिवाजीनगर ठेवलेलं आहे. जसं काळ पुढे पुढे जातो तसं आपण काही चांगली नावं त्याला ठेवत असतो काळाचोखात. पण कधी कधी असंही होतं की जरी नवीन नाव ठेवलं तरी जुनंच नाव प्रचारामध्ये राहतं. आता तुम्हाला पुण्याच्या पुलांची नावं बघा. आपण नवा पूल म्हणतो तर त्याला खरं तर आधी वेगळं नाव होतं. इंग्रजांच्या काळात तो पूल बांधला गेलेला आहे. नंतर त्याला छत्रपती शिवाजी महाराज पूल असं म्हणलं गेलेलं आहे. त्याचं अधिकृत नाव आहे
शिवाजी महाराज पूल, पण त्याला आपण अजूनही नवा पूल म्हणतो. लकडी पूल आपण म्हणतो, मुळात तो लाकडी असेल म्हणून लकडी पूल, पण त्याचं खरं नाव आहे छत्रपती संभाजी पूल, असं खरं नाव आहे. असं या सगळ्या पुलांची नावं ही मुळामध्ये वेगळी होती आणि आता त्याला वेगळी नावं दिली, पण काही नावं जुनीच प्रचारामध्ये राहिलेली आहेत. तसंच रस्त्यांची नावं, चौकांची नावं असं होतं. किंवा कधीकधी असं होतं की उंबऱ्या गणपती चौक, तर माझ्या लहानपणी तिथे एक मोठं उंबराचं झाड होतं आणि त्या झाडाखाली गणपती होता. आता ते उंबराचं झाड काळाच्या ओघात पडलं आणि गणपती चौकामध्ये होता, तो एका इमारतीच्या आतमध्ये नेऊन बसवण्यात आला. गणपती पण नाही, उंबर पण नाही, पण चौकाचं नाव मात्र अजून उंबऱ्या गणपती चौक आहे. तर कधीकधी नवीन पिढीच्या मनामध्ये ह्या शंका येतात की असं का बरं नाव ठेवलं असेल, तर मग त्यांना असा संदर्भ सांगावा लागतो आणि मग त्यांचे ते लक्षामध्ये येतं. बरोबर. पण हे झालं नावांचं. तर मग ॲक्च्युअलमध्ये जी आता कोथरूड किंवा जी आपण जी शहरं सगळी आजूबाजूची म्हणतो की ठिकाणं, तर मग ती ॲक्च्युअल पुण्याचाच भाग होती का ही नंतर ॲड झालेली आहेत पुणे शहरामध्ये? हा, जसं काळ पुढे होत गेला तर तसं ते सगळं बदलत गेलेलं आहे. मी अगदी मूळ पुणं म्हणायचं तर अगदी मी सुरुवातीला सांगितलं तर आज जो कुंभारवाडा आहे आणि त्याच्या पलीकडे आज तांबटाळी आहे, हा सगळा पुणं म्हणजे मूळ पुण्याचं. मग ते पुणं वाढत गेलं आणि पुण्याच्या परिसरात या छोट्या वस्ती होत्या. ओके. म्हणजे आज ज्याला आपण सदाशिव पेठ म्हणतो किंवा पर्वतीचा पायथा म्हणतो, तिथं एक वेगळी वस्ती होती. पण जसं जसं पुणं वाढत गेलं त्या पुण्याच्या परिसरामध्ये असणाऱ्या छोट्या वाड्या, वस्त्या या पुण्याच्या आतमध्ये सामावल्या गेल्या आणि मग पुण्याचा असा मोठा आकार हा वाढत गेला. तेव्हा जुनं पुणं कुठे संपलं आणि नवीन पुणं कुठं सुरू झालं, आता त्या सीमारेषा राहिल्याच नाहीत. सगळं पुणं हे होत गेलेलं आहे. किंबहुना काही जण तर असं म्हणतात की आता पिंपरी चिंचवडसुद्धा आणि पुणंसुद्धा यासुद्धा सरहद्दी आता एकमेकांना चिकटलेले आहेत. तर गाव संपलं कुठं असं आता दिसतच नाही आपल्याला. ते असं हे अनेक वस्ती आता पुण्याच्या आतमध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत. आणि पुण्याला सायकलांचं शहर पण असं म्हणायचं ही खरी घटना आहे का किंवा खरी गोष्ट आहे का? पुण्याला अशी अनेक नावं आहेत. पुण्यामध्ये सायकलिंगचं प्रमाण प्रचंड होतं आणि माझ्या लहानपणी मी आठवतं आहे मला की पुण्याच्या आसपास विशेषतः पिंपरी, चिंचवड, खडकी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखान्यांना सुरुवात झाली. त्या इंग्रजांच्यापासूनच, म्हणजे ॲम्युनिशन फॅक्टरी तर इंग्रजांच्या काळापासून आहे. आणि मग त्यामुळे पुण्यातल्या या सगळी लोक नोकरीच्या निमित्तानं जायची, तेव्हा दृश्य अशी पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही त्याचे काही फोटो उपलब्ध आहेत. तसे हजारो सायकल्सवार हे त्या दिशेने जात आहेत असं त्या फोटोंमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि असं तो टिपिकल डबा बांधलेला असायचा. त्याच्यानंतर त्या सायकलच्या पायडलमध्ये आणि चेनमध्ये आपल्या पायाचा लेंगा अडकू नये म्हणून एक विशिष्ट प्रकारची क्लिप ही पायाच्या त्या लेंग्याला बांधलेली असायची. आणि त्यामुळे ते अनेक जणांचं व्हायचं की लेंगा अडकला आणि मग चेन ती अडकली असं व्हायचं, असं ते पाहायला मिळतं. तर हे मला पाहायला मिळते. आणि गंमत पहा, आताची तरुण पिढी आहे ना, ती एखादी वस्तू घेतली म्हणजे मोबाईल जरी असला ना, तर 4-5 वर्ष वापरल्यानंतर त्यांना वाटतं की हा जुना झाला, आता नवीन घेतलं पाहिजे. म्हणजे आज एखाद्याने एखादी वस्तू 4 वर्ष वापरली तर त्याला लोक वेड्यात काढतात. त्या काळामध्ये ती तरुण मुलं म्हणायची, ही सायकल माझ्या आजोबांनी वापरली, माझ्या वडिलांनी वापरली, आता मी गेली 30 वर्ष वापरतोय. म्हणजे एक वस्तू आपण 3 पिढ्या वापरतोय हे अभिमानानं सांगितलं जायचं, असा तो काळ होता. तर हे सुद्धा आपल्याला कसं बदलतोय काळ हे लक्षामध्ये येतं. पुणे सर जसं सायकलिंगचं शहर आहे तसं पुण्यामध्ये आता सध्या आपल्याला संग्रहालय पण खूप पाहायला मिळतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पुणे शहर हे संग्रहालयाने समृद्ध आहे. म्हणजे साधारणपणे 65 ते 70 संग्रहालय पुण्यामध्ये आहेत. आणि अनेक पुणेकरांना हे पण माहीत नसतं. कदाचित भारतामध्ये सुद्धा इतकी समृद्ध संग्रहालय दुसऱ्या कुठल्या शहरात असतील असं वाटत नाही. म्हणजे काही संग्रहालय मोठी आहेत भारतामध्ये, पण पुण्यामध्ये संग्रहालयांच्या विषयांची जी विविधता आहे ती क्वचितच कुठेतरी पाहायला मिळेल. तर पुण्यामधलं उदाहरणार्थ राजा दिनकर केळकर संग्रहालय किंवा अशा प्रकारची संग्रहालय फेमस आहेत. केळकरांच्याबद्दल सांगायचं तर एका व्यक्तीनं एवढं प्रचंड वस्तूंचं संकलन करणं, कलेक्शन करणं हा जगातलं म्हणजे संपूर्ण भारतातला एक विलक्षण चमत्कार आहे. दुसरं असं संग्रहालय केलं ते हैदराबादच्या सालारजंगचं, पण तो निजामाचा दिवाण होता, त्याला पैशाची कमतरता नव्हती. पण केळकरांनी स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने कधी विकून कधी गहाण ठेवून पै पै खर्च करून प्रचंड वस्तूंचा संग्रह केला आणि ते संग्रहालय उभं केलं. हे जेव्हा सालारजंगला कळलं तेव्हा ते आले इथे आणि ते म्हणले की हे मला घेऊन जातो मी हैदराबादला, तुम्ही इथे फक्त चेकवरती आकडा लिहा, तेवढे पैसे मी तुम्हाला देणार. पण काकासाहेब म्हणले नाही देणार,
हे पुण्याचं आहे, ते पुण्यातच राहिलं पाहिजे. म्हणजे वस्तू जमवणं हा केवळ छंद नव्हता, त्यासाठी सर्वस्व समर्पित करायची त्यांची तयारी होती. तेव्हा अशा प्रकारचा एक छानदिष्ट मनुष्यसुद्धा या पुणे शहराने बघितलेला आहे आणि एक अप्रतिम दर्जाचं संग्रहालय त्यांनी निर्माण केलं. पुण्यामध्ये काही संग्रहालय आहेत ती एखाद्या व्यक्तीचं जीवन दाखवणारी आहेत. उदाहरणार्थ केसरीवाड्यामध्ये लोकमान्य टिळकांचं जीवन दाखवणारं, मग त्यांच्या जीवनातील अनेक वास्तू, त्यांचे फोटो, त्यांच्या जीवनात येऊन गेलेले त्यांचे सहकारी, त्यांचे फोटो, टिळकांनी स्वतः वापरलेल्या वस्तू, हे पुस्तकं असतील, त्यांची पगडी असेल, त्यांच्या अंगावरचा पोशाख असेल, त्यांचे जोडे असतील, हे सगळं तिथे अतिशय सुंदर असं मांडून ठेवलेलं आहे. ते एक संग्रहालय. सिम्बॉयसिसचं जे कॉलेज आहे तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संग्रहालय आणि प्रत्येक व्यक्तीने ते बघितलं पाहिजे, कारण तिथे बाबासाहेबांच्या वापरातल्या शेकडो वस्तू आहेत. आणि एक तो पलंग आहे, त्या पलंगावरती लिहिलं आहे की बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास या पलंगावरती घेतला. ओके. ते बघून आपल्याला गहिवरल्यासारखं होतं. किंवा तिथे जी पुस्तकं आहेत, तर पुस्तकं अनेकांच्या संग्रहामध्ये असतात, पण त्या बाबासाहेबांची पुस्तकं बघितली की लक्षामध्ये असं येतं की तिथे 3-4 पेन्सिलींनी रंगीत खुणा केलेले आहे. पण त्यांचं काही ठरलेलं असायचं की एखादा मुद्दा पटला तर विशिष्ट रंगाचं खोड, एखादा मुद्दा नाही पटला तर वेगळा रंग, एखाद्याबद्दल शोध घेतला पाहिजे तर वेगळं. मग एखादं वाचन कसं साक्षेपी असावं, सखोल असावं, याचं ते आजच्या विद्यार्थ्यांसमोर तो उदाहरण आहे. असं अप्रतिम म्युझियम हे पुण्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे आगाखान पॅलेस जर का आपण बघितलं की जिथे महात्मा गांधींना काही काळ कैदेत ठेवलं होतं, तर त्यांच्या वापरातल्या वस्तू हे आपल्याला बघायला मिळतात. साधू वासवानी हे जे फार मोठे संत होते त्यांचं जीवन दाखवणारं हे म्युझियम पुण्यामध्ये आहे. त्यासुद्धा अतिशय म्हणजे म्युझियम कसं असावं याचा एक अतिशय आदर्श असं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नातनं शिवसृष्टी निर्माण झालेली आणि जवळजवळ 350-400 कोटींचा तो प्रकल्प आहे आणि संपूर्ण शिवकाल त्यातनं जिवंत करून दाखवलेला आहे. आणि त्यातही महत्त्वाचं म्हणजे हे उभं करताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. मग एका ठिकाणी तर स्वतः शिवाजी महाराज पुढे येत आहेत आणि ते आपल्याशी संवाद करत आहेत. ते बघताना असं अंगावर शहारे येतात की शिवाजी महाराज आपल्याशी बोलत आहेत आणि आपण 300 वर्ष मागं गेलेलो आहे. असं त्या ठिकाणी अनेक गोष्टी ह्या केलेल्या आहेत. तर ते सुद्धा पुण्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं म्युझियम आहे. काही विषयांना वाहून घेतलेली म्युझियम्स आहेत. आता पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आहे, त्याच्या आवारामध्ये यज्ञीय वस्तूंचं संग्रहालय आहे. तर मी जेव्हा पहिल्यांदा घेऊन गेलो होतो लोकांना, तर मला वाटलं की एक अर्ध्या तासामध्ये सगळं बघून येईल. पण तुम्हाला सांगतो 2.5-3 तास आम्ही बघत होतो. यज्ञासाठी वापरली जाणारी उपकरणं ती तिथं मांडून ठेवलेली आहेत. आणि यज्ञात अनेक प्रकार असतात. मग यजुर्वेदाचा यज्ञ, ऋग्वेदाचा यज्ञ, मग त्याची पळी वेगळी, याचं यज्ञकुंड वेगळं, ते सगळं तिथं असं मांडलेलं आहे. आणि त्या एकेका वस्तूची ती कॉमेंट्री करताना तिथले जे निवेदक असतात ते इतकं भरभरून बोलतात. आणि मग लक्षामध्ये असं होतं की केवढं समृद्ध असं त्याच्यातलं ज्ञान हे तिथे आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यामध्ये डेक्कन कॉलेज आहे. त्या डेक्कन कॉलेजच्या आवारामध्ये जे आर्किओलॉजी म्हणजे पुरातत्वशास्त्र याचं जे म्युझियम आहे ते आशिया खंडातलं पहिल्या 5मध्ये नावं घेता येईल अशा प्रकारचं म्युझियम आहे की प्राचीन काळामधली अश्मयुगीन हत्यारं कशी होती. त्यानंतर म्हणजे तिथे तर एका प्राचीन काळी जे धातू मिळायचे ते असे चिखलासारखंच असायचं ना, काय तांबं असेल, पितळ असेल, मग ते आणायचं, ते भट्टीमध्ये टाकायचं, ते वितळलं जायचं आणि मग तो द्रवरूपाने धातू बाहेर यायचा आणि मग त्यातनं वस्तू तयार केल्या जायच्या. त्यांनी एक भट्टीच अशी उचलून तिथे आणून मांडून ठेवलेली आहे की अशा प्रकारे धातू त्यावेळेचे लोक मिळवायचे. आणि सगळं त्या वस्तू बघत असताना आपल्याला लक्षामध्ये येतं की त्यांचे पोशाख, त्यांची शस्त्र, त्यांची घरं, त्यांच्या त्या काळातल्या श्रद्धा, हे सगळं त्यांनी मांडून ठेवलेलं आहे. पुण्यामध्ये एक आदिवासी संशोधन केंद्र म्हणून आहे. तिथे एक आदिवासी म्युझियम आहे. आता आपण कधी कधी नाव घेतो की डोंगरकोळी, वारली, अशा प्रकारची नावं आपण घेतो आदिवासींची. पण याच्यामध्ये फरक काय असतो आपल्याला सांगता नाही येणार. तिथे त्यांनी सगळ्याशी व्यक्ती अशा उभ्या केलेल्या आहेत, त्या चित्ररूपाने किंवा त्याच्या दृश्यरूपाने मूर्ती निर्माण केलेल्या. आणि त्या शेजारी ठेवल्यामुळे हे आदिवासी आणि हे आदिवासी यांच्या पोशाखात काय फरक होता, घरांमध्ये काय फरक आहे, खाण्यामध्ये काय फरक आहे, त्याच्या चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये काय फरक आहे, असा तौलनिक अभ्यास आपल्याला चालताना करता येतो. आणि त्यामुळे ते सुद्धा एक प्रकारचं सुंदर असं म्युझियम हे पुण्यामध्ये केलेलं आहे. ऐतिहासिक वस्तूंच्या बाबतीत म्हणलं तर
जसं राजा केळकर आहे, तिथे दिवे आहेत. दिवे इतक्या प्रकारचे असू शकतात. आडकित्ते आहेत, शेकडो प्रकारचे आडकित्ते आणि त्याच्यामध्ये केलेली कारागिरी, हस्तिदंताच्या वस्तू आहेत, पैठण्या आहेत. म्हणजे काही पैठण्यांमध्ये खरं सोनं धागा म्हणून वापरलेलं आहे, अशा पैठण्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. तर हे सगळं आपल्याला तिथे पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे आपण कधी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये गेलात तर तिथे जुनी शस्त्र आहेत, ताम्रपट आहेत, शिलालेख आहेत, मूर्ती आहेत, जुन्या काळातली चित्र, रागदारींवरती आधारलेली चित्र तिथे ठेवलेली आहेत. हे तिथं आपल्याला पाहायला मिळतं. असंच डेक्कन कॉलेजमध्ये सुद्धा शस्त्रांचं म्युझियम आहे. पर्वतीवरती तुम्ही गेलात तर पेशवे काळातील शेकडो वस्तू, म्हणजे हत्तीवरची अंबारी कशी असते, हौदा कसा असतो, त्यावेळच्या लोकांच्या घरामध्ये, देवघरामध्ये कशा प्रकारचे देवाच्या मूर्ती असायच्या, तिथे साधनं कुठली असायची, हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी मांडून ठेवलेलं आहे. पुण्यामध्ये काही ठिकाणी हस्तलिखितांचा संग्रह आहे. मगाशी मी आनंद आश्रमाचा उल्लेख केला, भांडारकर संस्थेचा उल्लेख केला. अशा ठिकाणी आपल्याला ही जुनी हस्तलिखितं ही पाहायला मिळतात. आणि पुणे शहर हे हस्तलिखितांमध्ये भारतामध्ये अगदी पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरती. इतकी जुनी मोडी, संस्कृत, फारसी अशी हस्तलिखितं आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून पुणे शहर ह्या सगळ्या प्रकारच्या संग्रहालयांनी समृद्ध आहे. मिलिटरीची काही वस्तू की ज्या ठिकाणी लष्कराचं म्युझियम मांडलेलं आहे. आधुनिक काळातली शस्त्रास्त्र, इथले पराक्रमी वीर, त्यांनी केलेला पराक्रम, त्यांना मिळालेली शौर्य पदकं ही त्या ठिकाणी मांडून ठेवलेली आहेत, हेही आपल्याला पाहायला मिळतं. तेव्हा हे पुणे शहराचं एक फार मोठं वैभव आहे. बरोबर. आणि ते पुणेकरांनी बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरोबर. मग आता ॲट दी एंड ऑफ द पॉडकास्ट सर, मला तुम्हाला जाता तर हेच विचारायचं आहे की आता एवढा सगळ्या गोष्टी पुण्यामध्ये आहेत, पण जर आपण बघितलं आत्ताची सध्या परिस्थिती तर खूप कमी जणांना हे माहिती असतं. आणि जे हे गोष्टी ज्या आहेत त्या असून चालणार नाही, ह्या टिकवाव्या देखील लागतील, पुढे घेऊन जाव्या लागतील आपल्याला. मग तुम्हाला काय वाटतं की आता हे सगळं पुण्याचं रूप जे बदलत चाललं आहे, की आपण बघतो की आता मॉडर्नायझेशन होतं आहे, IT कल्चर येतं आहे, तर ह्या सगळ्यांमध्ये आपण हे जे पुण्याचं जे संस्कृती आहे, गोष्टी आहेत, ह्या सगळ्या कशा टिकवायला पाहिजेत? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. काळ बदलत जाणार आहे, आधुनिकता येणार आहे, नवीन इमारती येणार आहेत, हे सगळं स्वाभाविक आहे. पण तरी प्रत्येक गावाचं स्वतःचं म्हणजे एक वैभव आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे, बरोबर. ते त्यांनी जपून ठेवलंच पाहिजे. आणि त्यामुळे ते जपणं आणि ते लोकांपर्यंत पोचवणं. आणि दुसरी गोष्ट अशी की जर का याचं जतन आणि संवर्धन केलं पाहिजे तर ते नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. तर मुळात ज्याचं रक्षण करायचं आहे ते काय हे तर माहीत पाहिजे ना. हो. मी विद्यार्थ्यांना मी म्हणतो की तुम्ही प्रतिज्ञा म्हणता की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, या देशाच्या समृद्ध परंपरेचा मला अभिमान आहे आणि त्या परंपरेचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. पायीक होणं म्हणजे सैनिक होणं. तर सैनिक होऊन ज्याचं रक्षण करायचं आहे ते कशाचं करायचं हे आधी मुळात माहीत पाहिजे, म्हणजे तुम्हाला सैनिक व्हावंसं वाटेल. तर या सगळ्या गोष्टींचं आपल्याला जपणूक केली पाहिजे. आणि म्हणून अनेक उपाय करता येतील. मला आठवतं माझा एक विद्यार्थी होता, तो इंजिनिअरिंग कॉलेजला गेला पुण्यामध्ये. आणि त्याच्या लक्षात असं आलं की त्याच्या वर्गामध्ये जवळजवळ 60% विद्यार्थी हे परप्रांतातले आलेले होते. ओके. स्वाभाविक आहे, कुणी आंध्र, कुणी राजस्थान, कुणी शिकण्यासाठी आले होते. पण त्या लोकांना ते विचारायचे पुणं म्हणजे काय, तर त्यांना एवढंच माहीत होतं की एक FC रोड नाही तर एक MG रोड, मग तिथे जायचं, संध्याकाळी हॉटेलमध्ये जायचं, हेच पुणं. आता दोष त्यांचा नाही आहे, नाही. आपण त्यांना पुणं दाखवत नाही आहे. मग तो हा माझा विद्यार्थी बरोबर. तो कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे गेला आणि त्यांना म्हणला की हे जे माझे मित्र आहेत ना त्यांना मला पुणं दाखवायचं आहे. आणि मग ते कॉलेजच्या प्रिन्सिपलना एवढं आवडलं की एक मुलगा स्वतःहून पुढाकार घेतो आहे. त्यांनी कॉलेजच्या बस होत्या, त्या बस उपलब्ध करून दिल्या. तो विद्यार्थी माझ्याकडे आला, त्यांनी मला बरोबर घेतलं आणि मग पुण्यामध्ये शनिवारवाडा, लाल महाल किंवा पुण्यातली जी जुनी मंदिरं आहेत, तुळशीबागेचं असेल किंवा अजून काही नागेश्वराचं मंदिर असेल, अशी जुनी मंदिरं, हे सगळं आम्ही त्यांना हिंडून दाखवलं. आणि मग त्या मुलांना समजलं की याला खरं पुणं म्हणतात. ओके. आता हे त्या मुलांनी त्याला सुचलं म्हणून त्यांनी तो पुढाकार घेतला. मला असं वाटतं की सगळ्याच कॉलेजनी एक कॉलेज म्हणूनच असं करायला काय हरकत आहे बरोबर. की मुलांनी ॲडमिशन घेतल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये आम्ही कॉलेजच्या मुलांना पुण्यातली एक सैर घडवणार, एक अभ्यासक्रमाचाच भाग करायला काय हरकत आहे. तर असं किंवा मगाशी मी तुम्हाला एवढे क्रांतिकारकांची माहिती सांगितली. आमचे शाळेतले विद्यार्थी वर्गामध्ये बसतात आणि क्रांतिकारकांची नावं तिथे शिकतात. पण वर्गातल्या 4 भिंतीत शिकण्यापेक्षा जर ते पुण्यामध्ये गेले की इथे वासुदेव बळवंत राहिले, इथे चाफेकर राहिले, इथे सावरकर राहिले, इथे भगतसिंग येऊन गेले, इथे उमाजी नायकांना फाशी झाली, हे त्यांनी बघितलं
तर ते कायम लक्षात ठेवतील. हो. आणि जसं सायन्सच्या मुलांना प्रयोगशाळेमध्ये प्रॅक्टिकल असतं, या ऐतिहासिक वस्तू बघणं म्हणजे इतिहासाचं प्रॅक्टिकलच आहे. हम्म. तुम्हाला गंमत सांगतो, सह्याद्री हॉस्पिटल आहे, तिथे पूर्वी किल्ला होता, ओके. हिस्सार नावाचा किल्ला होता, आणि त्या आसपास सगळ्या इमारती झालेल्या आहेत. एक जागा अशी आहे की 2 बाजूला इमारतीत, पण मधला प्लॉट मोकळा आहे. मी मुलांना घेऊन जातो, 9वीतल्या मुलांना, तिथे जरा कचरा असतो, तिथे घेऊन जातो आणि म्हणतो वरती बघा, वरती सूर्य हॉस्पिटल आहे, आधुनिक बिल्डिंग, समोर काय दिसतंय. मग ती मुलं नीट निरीक्षण करतात आणि मग लक्षात येतं मोठमोठे दगडांची भिंत आहे. मग मी सांगतो ही 800 वर्षापूर्वीच्या किल्ल्याची भिंत आहे, ओके. जा त्याला हात लावून या. मुलं हात लावून येतात आणि मी मुलांना म्हणतो की मोहनजोदडो हडप्पा आज पाकिस्तानमध्ये, तिकडं आपल्याला जाता येणार नाही. पुण्यात आहे नाही का ऐतिहासिक भिंत, त्याला आपल्याला हात लावता येतो ना. मग मुलांना त्याची जाणीव निर्माण होते की अरे हा इतिहास आहे आणि आपल्याला जाता येतं, बघता येतं, आणि मग त्याचा परिणाम असा होतो. हा एक प्रकार आहे. आणि दुसरं मी महत्त्वाचं म्हणजे तो हेरिटेज वॉक, हो. की आपला वारसा समजण्यासाठी आम्ही त्याला वारसा दर्शन असंच नाव दिलेलं आहे. आणि आता पुण्यामध्ये असे अनेक कार्यक्रम होतात. आणि मी म्हणल्याप्रमाणे म्हणजे मी एकदा यादी केली होती की पुण्यामध्ये किती प्रकारचे हेरिटेज वॉक घेता येतील, ओके. तर ती जवळजवळ 15 प्रकारची यादी निघाली. ओके. म्हणजे क्रांतिकारकांची घरं बघणे, साहित्यिकांची घरं बघणे, मंदिरं बघणे, जुने वाडे बघणे, केवळ नदी काठानं प्रवास करत करत नदीच्या काठाला काय काय आहेत. पुण्यामध्ये काही दुर्मिळ वृक्ष आहेत, काही वृक्ष असे आहेत की केवळ आशिया खंडामध्ये फक्त पुण्यामध्येच आहेत, तर असे जुने वृक्ष बघणे, असं विविध प्रकारे पुणं बघता येतं. तर ते सुद्धा अशा प्रकारच्या हेरिटेज वॉकला आपण गेलं पाहिजे. एकदा आम्ही पुण्यामध्ये एक इस्रायल गल्ली म्हणून आहे. ओके. हां, म्हणजे मी खरं तर का गेलो होतो तिथे, तर बालकवी कुठं राहत होते पुण्यामध्ये असताना याचा शोध घ्यायला गेलो. म्हणजे मी असं करतो की आधी आपण शोधायचं, मग इतरांना घेऊन यायचं. तर ते घर मला सापडलं. पण नंतर मी म्हणलं ही काय म्हणतात या रस्त्याला, ते म्हणे इस्रायल गल्ली म्हणतात. म्हटलं असं कसं ना, ते जूनचं सिनेगॉग आहे इथे म्हणे. मग मी तिथं गेलो, त्यांची परवानगी काढली आणि मी 100 लोकांना सिनेगॉगमध्ये घेऊन गेलो, जूनचं प्रार्थनास्थळ. त्यांना एवढा आनंद झाला. ते म्हणले अहो मी शेकडो वर्ष इथं राहतो, दुसऱ्या धर्माचे लोक कधी येतच नाही तिथे, तुम्हीच पहिले. आणि मग त्याने आम्हाला नेलं आणि ते सगळं उघडून दाखवलं की याला आमचं प्रार्थनास्थळ म्हणतात, अशी आमचे ग्रंथ असतात, अशी आम्ही प्रार्थना करतो. जायला पाहिजे, बघायला पाहिजे. आणि मग असं प्रचंड पुण्यामध्ये आहे. तर ते बघणं, हे दाखवणं, नवीन पिढीला दाखवणं, आणि मग त्याच्यातून त्यांचं ज्ञानही वाढेल आणि मग त्याच्यातून हे जपलं पाहिजे याची जाणीव त्याच्यातून निर्माण होईल. मी माझ्या मी शिक्षक म्हणून नोकरी करत असताना समाजसेवेचा एक उपक्रम म्हणून मुलांना घेऊन जायचो आणि या सगळ्या ऐतिहासिक स्थळांचं स्वच्छता असं करायचो. कधी कधी काही पुतळे साफ करायला सांगायचो की हे एवढे आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि कुठेतरी कावळा चिमणी त्याच्या अंगावरची बसून घाण करतात, हे बरोबर नाही. आपलं काम आहे हे सुंदर ठेवणं. कधी मंदिरांमध्ये जायचो, आमच्या शाळेच्या इथं नानासाहेब पेशव्यांची समाधी, तिथं घेऊन जायचो आणि साफ करायचो. आता हे मी माझ्या काळामध्ये केलं, बरोबर. काय हरकत आहे. प्रत्येक शाळेनी आपल्या शाळेच्या जवळचं एक ऐतिहासिक ठिकाण दत्तक म्हणून घ्यावं आणि वर्षभर 4 वेळा 5 वेळा त्या समाजसेवेच्या तासाला त्याची स्वच्छता करणं असा उपक्रमच घ्यावा. बरोबर. छान होईल ना. म्हणजे स्वच्छताही होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलांच्या मनामध्ये ती जाणीव निर्माण होईल की हे जपलं पाहिजे. जसं परदेशात मध्ये शेक्सपिअरचं घर 400 वर्षापूर्वीचं आहे, जपून ठेवलेलं आहे. हो. अभिमानाने सांगतात की आमचा शेक्सपिअर. तेच सांगतात असं नाही. जगातनं जेव्हा लोक जातात इंग्लंडला आणि त्यांना विचारलं की तुम्ही इंग्लंडमध्ये काय बघणार हो, लोक म्हणतात शेक्सपिअरचं घर बघणार. असं लोकांना वाटतं जगातल्या, कारण इंग्रजांनी त्याची जाहिरात केलेली, इथे शेक्सपिअर जन्माला आला. आम्ही कोणाचं घर जपून ठेवलं? जपलंच नाही. आमच्या पुणे शहरामध्ये सदाशिव पेठेमध्ये त्या निंबाळकर तालीम चौकाच्या इथे कुसुमाग्रजांचं जन्मस्थान आहे. ते गेलं, ते पडलं काळाच्या ओघात. तिथं माहीतसुद्धा नाही. म्हणजे 95% पुणेकरांना ज्या कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो, त्यांचं जन्मस्थान माहीत नसतं. मग आम्ही काय केलं, 2012ला कुसुमाग्रजांच्या जन्माला 100 वर्ष पूर्ण झाली. आम्ही त्या रस्त्यावरती 1000 मुलांच्याकडून गरजा जय जयकार या गीताचं समूह गान घेतलं. आता काही जण म्हणले अहो कार्यक्रम रस्त्यावर कशाला करता, एखाद्या बरोबर वास्तूमध्ये करा, मैदानात करा. मी म्हणलं इथं करण्याचा हेतूच आहे
इथे कुसुमाग्रज जन्माला आले हे लोकांना कळलं पाहिजे, त्याचा गाजावाजा झाला पाहिजे. सुधीर फडके ते न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड शाळेमध्ये, त्याच्या शाळेच्या समोर चित्रकुटीमध्ये राहत होते. तर त्यांचा 100वा जन्मदिवस होता. मी त्या शाळेमध्ये गेलो आणि त्या मुख्याध्यापकांना म्हणलं, तुम्हाला सुधीर फडके कुठे राहत होते माहीत होते का? ते म्हणले नाही. मग तुमच्या खिडकीतनं ती समोर बिल्डिंग दिसते ना, तिथे राहत होते. ते म्हणले मला माहीतच नाही. म्हणून म्हणलं मी तुमच्याकडे आलो आहे, तुमच्या शाळेतल्या 1000 मुलांना त्या इमारतीसमोर समूहगान करायला मी सांगणार आहे. आणि आम्ही केला तो कार्यक्रम. मस्त. तर हे आता त्या 1000 मुलांना माहिती इथे सुधीर फडके राहिले. तर असं विविध कार्यक्रमातून आपल्याला हे लोकांपर्यंत पोहोचवता आलं पाहिजे. मी शाळेमध्ये मुलांना उपक्रम द्यायचो. पुण्यामध्ये नीलफलक आहेत, जवळजवळ 200 ठिकाणी प्रसिद्ध व्यक्ती जिथं राहून गेल्या, मग ते राजकारणी असतील, क्रांतिकारक असतील, नट असतील, साहित्यिक असतील, त्यांच्या घरावरती नीलफलक लावलेले आहेत. म्हणजे आपल्याला शोधायची गरज नाही, लावलेत ऑलरेडी. त्या मुलांनी बघितले पाहिजेत ना. मग त्या मुलांना मी होमवर्क देतो की तुम्ही प्रत्येक मुलांनी 10 नीलफलकांची माहिती आणायची. आणि नुसतं पाटीवरचा मजकूर नाही, ते तर लिहायचंच, पण ते कोण होते याच्यावरती तुम्ही जरा शोध घ्या नेटवरनं वगैरे कुठून तरी, आणि त्याची माहिती घेऊन आणा. हाच तुमचा गृहपाठ. गेली मुलं, कामाला लावलं मी त्यांना, आणि त्यातनं आलं ना ते. तर हे जे आहे ना, तर शिक्षकांनी, पालकांनी, नागरिकांनी आणि विविध सामाजिक संस्थांनी अशा प्रकारचे विविध उपक्रम केले तर नवीन पिढीच्या मनामध्ये या सगळ्या जे आपला वारसा आहे त्याच्याबद्दलचा एक जाणीव जागृती होईल आणि हा वारसा जपला पाहिजे हे वाटेल. आमच्याकडे ज्या कुंभारवाड्यामध्ये एक वेस होती, म्हणजे गावाला वेस असते. तुम्हाला गावकूस मारुती नाव ऐकलं असेल तुम्ही. तिथे गावकुसाचा मारुती होता, कूस म्हणजेच वेस, आणि त्याच्यामध्ये तिथे वेस, त्या वेशीच्या भिंतीचे अवशेष तिथे आहेत. ओके. तर आमचे एक फार मोठे इतिहास संशोधक ते इंग्लंडला गेले होते. ते म्हणजे इंग्लंडमध्ये एक 800 वर्षापूर्वीची भिंत आहे. तिथल्या लोकांनी त्या भिंतीच्या भोवती असं लॉन केलेलं आहे, छान हिरवळ वगैरे केली, आणि संध्याकाळी असं त्याचे लाईट टाकतात आणि तिथली लोकं हेरिटेज वॉकला जातात, 10 पाऊंड देऊन तिकीट काढतात. ओके. आणि तिथला गाईड सांगतो ही पहा आमच्या गावची 800 वर्षापूर्वीची भिंत, आणि आमची लोकं टाळ्या वाजवतात. आणि आमच्या गावात पुणे शहरात 800 वर्षापूर्वीची भिंत आहे, सांगायला लाज वाटते, त्याच्यावरती सार्वजनिक स्वच्छतागृह बांधलेलं आहे, तिथं जायची हिंमत होत नाही, इतकी घाण आहे. म्हणजे आमच्याकडे जे वैभव आहे ते आधी आम्हालाच माहीत नाही, जगाला कधी दाखवणार. आणि म्हणून आम्हाला आधी ते कळलं पाहिजे की हे जे वैभव आहे ते कसं मांडावं, कसं जपावं, त्याचं रक्षण कसं करावं, त्याचं एक प्रकारचं मार्केटिंग कसं करावं, लोकांना कसं तिथं आकृष्ट करावं, आणि मग त्या ठिकाणी एक प्रकारची चळवळ म्हणून याचं जतन आणि संवर्धन करावं. ते करता आलं तर पुणे शहर हे संपूर्ण केवळ भारतामध्ये नव्हे तर जगातील पर्यटकांना आकर्षित करण्याचं केंद्र ठरू शकेल, इतकं पोटेन्शियल ह्या पुण्यामध्ये आहे. बरोबर सर. आणि आय होप हा पॉडकास्ट बघून तरी जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्या मनामध्ये ही इच्छा निर्माण होईल आणि ते त्याप्रमाणे करतीलच. तर धन्यवाद सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात, आम्हाला गाईड केलात, आमच्या ऑडियन्सला गाईड केलात. आणि आय होप तुम्ही जे हेरिटेज वॉक्स वगैरे घेतात तिथे जास्तीत जास्त लोक जॉईन होतील तुम्हाला, आणि हा जो वारसा तुम्ही सुरू केला आहे तो पुढे अजून घेऊन जातील. थँक्यू परत एकदा. धन्यवाद.